ते आपण चिकन चिकन शिजवलेलं जे चिकन होतं ना ते टाकून द्यायचं. रस्सा नंतर टाकायचा, फक्त पीस टाकून घेऊ. त्याला मग परतून घेऊ. मस्त परतून घेऊ. थोडा वेळ फक्त 1 मिनिट शिजू देऊ. तसंच म्हणजे काय होते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी बनवणार आहे चिकन करी महाराष्ट्रीयन स्टाईल. एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर सर्वात आधी मी चिकन घेतलं, 2-3 पाण्यानं धुवून घेऊ. आणि एकदम आपल्याला असं चकचक धुवायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, असं हाताने काढतो मी. सर्व जेवढं चिलबट असते ना, हे पहा असं काढून घ्यायचं. हे पहा असं जे चिलबट असते ना ते असं सर्व काढून घ्यायचं. असं येते हातातच, असं हाताने काढलं की आपोआप निघते ते. म्हणजे पुरं क्लीन करायचं सर्व. हा, हे पहा सर्व निघते असं काढलं की. काही काही चांगलंच असते, फक्त काही काही पिचायलेच फक्त असं चिलबट लागलेलं असते, दिसते तुम्हाला. हे असं सर्व काढून घ्यायचं पद्धतशीर मस्त. एकदम 3 पाण्यानं चकचक धुवून काढलं. पाहू शकता तुम्ही. ही हड्डी आहे बरं, हे काही असं काही हे नाही आहे, हे हड्डीच आहे, कळक कळक आहे. हे दिसत आहे. चकचक धुतलं आणि या डब्यात काढून ठेवलं. आता चूल पेटून घेतो. माझर चिकनचीच वाट पाहू राहिली. दिलं बरं तरी. हे पा कशी जीभ चाटते. अजून काही पाहिजे असतील, पोटभर पाहिजे का काय सांगा. हे घे ना, खा ना. लुचका मारते तो याला है. तू पाणी पितं का? हे घे पाणी. पाणी पे. रे राहू दे, खात नाही ते. राहू दे. पेते ना काय तिला ताण लागली ना. चिकनचं पाणी पितात ते, मटणाचं पाणी पितात, आवडते त्याला. तू पे ना रे. चूल पेटली मस्त. आता एक कढई जी होती ना ते चुलीवर ठेवून देतो. गरम झाली पाहिजे त्यासाठी. एका इकडे कांदा पण कापून घेतो. हा एक मध्यम आकाराचा कांदा घेतला मी, पाहू शकता. आता हा बारीक बारीक कापून घेतो. पहिल्यांदा सगळ्यात पहिले याचे फोतर काढून घ्यायला लागतील ना सर्व. तोपर्यंत आपलं जे कढईत पाणी होतं ते आटून जाते. इकडे कांदाही कापणं होते. कामं पटपट होऊन जातात ना. म्हणजे कहून का आधीच तर हिवाळा आहे सुरू. म्हणजे हिवाळ्यात जरासा उशीर झाला की बातच थंडी वाजते. जरासं काळजी न करावं लागेल. मग अंधारी पडते ना लवकर. दिवस लहान असल्याच्या ना. आता दिवस डुबते. 6 वाजत नाही तर दिवस डुबते. हे पहा, चिकनच्या फोडणीसाठी कांदा कापून घेतला. असा बारीक बारीक कापून घेतला. हाताने फोडून घेतो असा, म्हणजे तो मोकळा होऊन जाते. मग तर चला, आता कढईत जे पाणी होतं ते पण आटलं. मस्त कढई गरम झाली. आता त्याच्याने टाकतो 1 माप तेल टाकून दिलं. आता त्याला थोडंसं गरम होऊ द्या लागेल तेलाले, कारण की आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. जिरं तळतळलं पाहिजे ना, त्यासाठी एकदम गरम तेल होऊ द्या लागेल. तर थोडा वेळ वाट पाहतो मी, गरम होईल. तेल मस्त तपलं. आता अर्धा चम्मच जिरं घेतो टाकून. जिरं पाकिटी मस्त तळतळलं, आवाज येत असेल. आता त्यातनी कांदा घेतो टाकून. कांदा पण मस्त परतून घेऊ, लाल होईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत मस्त. जेवढा आपल्या कांद्याला कलर येऊ दिला की नाही, तेवढी मस्त फोडणी तयार होते आणि तेवढं चिकन पण भारी लागते. आणि चिकनची जी आपण भाजी करतो ना, तर त्याचा स्वाद पण मस्त येते या कांद्यानं. तर्री उतरते मस्त. कांद्याचा कलर पण मस्त चेंज होत आला. तांबूस कलर झाला. आता लगेच याच्यात हळद टाकून घेऊ. हळद थोडीशी शिल्लक टाकायची. हळदीनं काय होते, आपली भाजी मस्त चवदार लागते आणि घटघट भाजी येते. त्यासाठी हळद थोडीशी शिल्लक टाकायची. आणि हे मीठ टाकायचं. कलर आला हळदीचा मस्त. आता याच्यात काय करू, लगेच याच्यात चिकन आपण जे धुतलं होतं ना चिकन, ते याच्यात टाकून घेऊ आणि फिरून घेऊ. मस्त परतून घेऊ. एकदम झाला पाहिजे सर्व. हळद, मीठ, जिरं, तेल त्या हिशोबाने. आपण जे चिकन टाकले की नाही त्याच्या अंगचंच पाणी सुटते. आता सध्याच आपल्याला पाणी नाही टाकायचं. तर याच्यावर थोडंसं झाकण ठेवून देऊ. झाकण ठेवल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्यावर पाणी टाकून देऊ गरम व्हायसाठी.
वाफीनच गरम होते आणि खालचं जे चिकन असते ते पण वाफीनं शिजते आणि खालून करपत नाही. त्यासाठी वरून पाणी टाकायचं थोडंसं, एखादा गिलास. एक कांदा घेतला मी, असा फोडून घ्यायचा, जास्त नाही थोडासा, फक्त तेवढा पुरता असा हलकासा दबला पाहिजे तसा करून घ्यायचा आणि चुलीत टाकून द्यायचा. चुलीत टाकल्यानं काय होते, जे चुलीची जे चव असते ते आपल्या भाजीतली उतरते. चुलीवरची भाजी त्याच्यासाठी चांगली लागते, कारण की जे खोबरं आपण भाजतो ना चुलीतलं कांदा, त्याचा स्वाद आपल्या भाजीत उतरते. त्यासाठी कांदा असा चुलीत भाजायचा आणि खोबरं पण आहे ते खोबरं पण असं चुलीत भाजून घेतो थोडंसं. पाण्याला मस्त बुळबुळे आले, पाणी आता लगेच त्यातनी टाकून घेऊ. पाहू शकता तुम्ही. आता एक वेळ फिरून घेऊ, परतून घेऊ मस्त आणि चिकन शिजेपर्यंत आता झाकण ठेवून देऊ. चिकन शिजायला काही जास्त टाइम नाही लागत, बातच शिजते चिकन. खोबरं पण मस्त भाजल्या गेलं, जास्त काही काळं होऊ नाही दिलं. आता लसूण काढून घेतोय का इकडे. कांदा पा किती मस्त भाजले चालला, पाहू शकता तुम्ही. अशा आरातच भाजा लागते बरं, मस्त होते. मग एका इकडे लसूण पण काढून घेतो. तर चला वाटण्यासाठी आता साहित्य घेऊन घेऊ आपण. हा कांदा जो भाजला होता ना चुलीतनी, असा साईडनं इकडून तिकडून कापून घ्यायचा आहे चाकूनं. नंतर याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत, कारण की वाटायच्या वेळेस मग ही फिसलून जाते हातातून. सध्या गरम गरम आहे, असंच कापून घ्यायचं आहे आपल्याला. असं सटकते हातातून, चोपडा होते तो वला हे झाला गरम झाला की. अद्रकचा तुकडा घेतला, तो पण असा बारीक बारीक करून घेतो. हे खोबरा आहे, खोबऱ्याचे पण असे बारीक बारीक तुकडे करून घेतो. हा संबार आहे, धुतलेला आहे आधीच मी, म्हणजे धुतला होता ज्यावेळेस आणला ना त्याच वेळेस धुतला आणि थोडासा वाऊ टाकला होता. आता डबल धुवायचं काही काम नाही राहत त्याला. आणि लसूण पण काढला, पाहू शकता तुम्ही. आता या लसणाने सर्व साहित्य टाकून घेतो आणि त्याच्यात मी थोडंसं 1 चम्मच जिरं घ्यायचं आहे. तर चला आता हे सर्व साहित्य मी वाटून घेतो मस्त पाट्यावर. तर सर्व पाटा मी पाण्यानं चकचक धुवून घेतला. आता जे साहित्य घेतलं होतं ना ते सर्व एकत्र करून वाटून घेतो मस्त. पाट्यावरची भाजी एकच नंबर लागते, चवदार पण मस्त लागते. अशी मस्त बारीक बारीक करून घ्यायची. सर्व साहित्य पा किती मस्त मिक्स होऊन राहिलं. जेवढी पाट्यावरची भाजी चवदार लागते ना तेवढी मिक्सरातल्या वाटणानं होत नाही. चला आता झालं मस्त वाटून बारीक बारीक. आता काढून घेऊ मसाला, पटकन भाजी करायला लागेल. कारण की जास्त वेळ चिकन जे आपण शिजवायला ठेवलं ना तर ते जास्त वेळ शिजू पण नाही द्या लागत. गलगल मस्त अदर थोडंसं शिजवलं की शिजून जाते ते. मसाल्याचं पाणी जे आहे ना ते पण काढून घेतो, कारण की हा मसाला लई मोठा लागेल असते याले. हा भाजीत मी फोडणीत टाकला की मस्त भाजीले लागून जाते हा मसाला. तर चला चिकन पण मस्त शिजलं. मिरची पावडर काढून घेतो. मिरची पावडर आणलं होतं पाकिट, तर हे काढून झालं. चिकन पण मस्त शिजलं. आता डब्यात काढून घेतो ही भाजी, कारण की आपल्याला. तर चिकन सर्व काढून घेतलं डब्यातनी. आता जे याच्यात थोडंसं राहिलं सुरलं कांदे होते ना ते पण पाण्यानं धुवून घेतलं. कढई चुलीवर ठेवून देतो, चूल पेटून घेतो. चूल विजली ना. तर चला आपल्या मस्त कढई पण गरम झाली, त्यातनी टाकून घेतो 2 माप तेल. तेलाला थोडंसं गरम होऊ द्या लागेल. पिसं लागलं मेरा पतंग खेळायचं. काही हवा तर नाही रे, काय पतंग खेळतो काय तू? उडते ती पतंग. हो म्हणते पतंग उडते म्हणते. तेल झालं मस्त गरम. आता जो आपण मसाला वाटला होता ना वाटत मस्त परतून घेतो. आता कसं तेल गरम झालं मस्त, असंच तेल गरम होऊ द्यायचं आपल्याला. तेल गरम झालं की आपला मसाला मस्त भाजल्या जाते, परतल्या जाते आणि मस्त चवदार होते. कुठे चालवली रे पतंग? बाहेर नको तो, बाहेर नको तो. आता थांब, आपा बाहेर नको तो, तुला सांगितलं ना. सगळ्या गाड्या गोळ्या चालवतात, जाऊ नको बाबू तिकडे. गाड्या चालवतात रोडवर. ते गोबी दे ना फेकून. काय ते गोबी आणली रे, काय साठी आणली ते? फटाका फेकते तिकडे. मसाला मस्त परतला गेला, लालसर कलर आला होता. मस्त मसाल्याला तेल सुटलंय बा, किती मस्त तेल सुटलं. तर चला आता याच्यात साहित्य टाकून घेऊ. मसाला परतला गेला म्हणून त्यात मी टाकतो मिरची पावडर, हळद, मीठ,
मसाला मीठ कमी टाकायचं आहे, कारण की मीठ मग टाकलं होतं ना ते थोडंसं टाकायचं आहे. आणि आपण जे मसाल्याचं मग पाणी काढलं होतं ना वाटणाचं ते पण टाकून देतो याच्यात. बाकी ती मस्त भाजीसाठी मसाला तयार झाला, मस्त तेल पण सुटलं, ग्रेव्ही बनली आपली आता तयार आहे की नाही. हा पाहू शकता तुम्ही. तर आता काय करायचं आहे आपल्याला, जे आपण हे चिकन डब्यात काढलेलं आणि चिकन. हा चिकन शिजवलेलं जे चिकन होतं ना ते टाकून देऊ याच्यात. रस्सा नंतर टाकायचा, फक्त पीस टाकून घेऊ आणि त्याला मस्त परतून घेऊ. मस्त परतून घेऊ आणि थोडा वेळ फक्त 1 मिनिट शिजू देऊ तसंच. म्हणजे काय होते चिकन जे आहे आपण हे शिजवलं ग्रेव्ही आहे ना, ग्रेव्हीत सर्व मिक्स होऊन जाते ते सर्व. एक जीव झालं की त्या चिकनच्या पिसात मी अंदर जाते ना, मग तिखटपणा मसाला. आता असं शिजू दे थोडंसं. का किती मस्त चिकनची भाजी झाली आपली तयार. आता याला करू आपण रस्सा. आपण जे चिकनचं पाणी ठेवलं होतं ना ते टाकून घेऊ, त्यातने आणखीन पाणी टाकून घेऊ जेवढं पाहिजे तेवढं. फिरून घेऊ मस्त. मस्त घटघट भाजी झाली. आता मस्त याला एक उकळी येऊ दे, भातात ठेवून देतो. तर चला, भाजीला पण मस्त उकळी आली. ते दाखवतो तुम्हाला. पा किती मस्त तर्री आली. खाली काढतो कारण की आयुषच्या पप्पाला वाढून पण द्यायचा आहे. पा किती मस्त तर्री आली ना, दाखवतो मी तुम्हाला. झाली आपली चिकन करी तयार आहे. तर चला, भाजी पण मस्त तयार आहे. आता आयुषच्या पप्पाला वाढून देतो. हात धुवायला गेले ते. तर पोळ्या पण केल्या. भाजी पाहू शकता पण किती मस्त झाली ना, एकच नंबर भाजी. हे पाकी ते तर्री आली. पोळ्या मोडून घेतो, मीठही घेऊन घेतो, वाढून देऊन देतो. किती मस्त झाली ना घटघट भाजी. चिकन करी एकच नंबर झाली. आयुषच्या पप्पाला भूक लागली, हात धुवून आले ते. पाणी देऊ का तुम्हाला? पाणी पण देतो. हा हे घ्या पाणी. जेव्हा भाजी सांगा कशी झाली. एक नंबर भाजी झाली. हाव का, मस्त. जेवा मग. तर मंडळी या जेवण करायसाठी मस्त चिकन करी. आशू आरू हो या भाऊ, जेवणच करून घ्या भाऊ.